हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. तर मला खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत की बऱ्याच जणांना भाषा आनंदाची ही स्टोरी मिळत नाही आहे. तर मित्रांनो, मी ती स्टोरी दुसऱ्या चॅनलला वळवलेली आहे. तर दुसऱ्या चॅनलचं नाव आहे ओम नमः 3. या चॅनलवरती त्या स्टोरीचे रोज एक भाग अपलोड होणार आहे. तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजच एपिसोड एन्जॉय करा. चला तर मग आपण आपल्या स्टोरीकडे वळूयात. आपल्या स्टोरीचं नाव आहे नाते दोघांचे आणि आपण पाहणार आहोत या कथेचा भाग दुसरा. अंकुश म्हणाला, ओके, चिल चिल. मी असंच म्हटलं, पण जर तुम्हाला नसेल आवडलं तर ठीक आहे, जातो मी. अंजली म्हणाली, नाही सॉरी सर, तुम्ही थांबू शकता. अंकुश म्हणतो, प्लीज आधी ते सर म्हणणं थांबवा. आपण ऑफिसमध्ये नाही आहोत आता, तुम्ही मला अंकुश म्हणू शकता. अंजली म्हणते, पण ते तुम्हाला डायरेक्ट कसं नावाने हाक मारायची? अंकुश म्हणतो, तुमच्या तोंडाने, म्हणजे सगळे तोंडानेच मला अंकुश बोलतात. अंजली हसते, काहीही बोलता तुम्ही, सगळे तोंडानेच बोलतात ना, मग तुम्हाला हाक पण तोंडानेच मारणार ना. अंकुश म्हणतो, तर लक्षच नव्हतं. तो तर तिच्या हसण्यात हरवून गेला होता. दीक्षा म्हणते, सॉरी लेट झालं. अरे अंकुश सर, तुम्ही इथे? दीक्षा म्हणते, काय झालं, तू हसतेस का? अंकुश म्हणतात, भानावर येत म्हणतात, त्या तुझ्यामुळे हसतायत मला. दीक्षा म्हणते, पण मी काय केलं? अंकुश म्हणतो, मी त्यांना सांगत होतो की ऑफिसमध्ये असल्यावर सर म्हणणं ठीक आहे, पण बाहेर त्या मला अंकुश बोलू शकतात. पण त्यांना प्रश्न पडला की कसं बोलायचं, म्हणून त्यांना सांगत होतो की तोंडाने बोला. आणि तेवढ्यात तू आलीस आणि तू पण सरच बोललीस, त्यामुळे तिला हसू आलं, म्हणून ते हसतायत. दीक्षा म्हणते, ओ सॉरी, लक्षातच आलं नाही, तू अचानक असा समोर आलास ना, पण मग तोंडातून निघून गेलं ते. पण अंकुश, तू इथे? आणि त्यानंतर इकडे अंकुश म्हणतो, अगं तुझ्या मैत्रिणीला कंपनी देत होतो, त्या एकट्याच उभ्या होत्या ना इथे, पण मला वाटतं की त्यांना आवडली नाही माझी कंपनी, आणि त्याचमुळे. इकडे दीक्षा म्हणते, काय तुझी कंपनी कोणाला नाही आवडणार? अंजली म्हणते, सॉरी बोलले ना मी तुम्हाला सर, मला वाटलं की उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास, लेट नको म्हणून बोलले मी तसं. दीक्षा म्हणते, अगं तो असाच आहे, त्याला सगळ्यांची मदत करायची असते आणि आता तो तुझी मस्करी करतोय. अंजली अंकुशकडे बघते तर तो हसत असतो. आणि त्याचनंतर अंकुश म्हणतो कान पकडत, सॉरी, ऑफिसमध्ये सर ठीक आहे, पण बाहेर तुम्ही प्लीज मला अंकुशच बोला. दीक्षा म्हणते, अगं हा असाच आहे, ऑफिसमध्ये स्ट्रिक्ट सिनियरसारखा, आणि बाहेर आमचा एक खूप चांगला फ्रेंड असतो, तू त्याला बाहेर अंकुश बोलत जा आमच्यासारखं. अंजली म्हणते, ओ मी ट्राय करेन. अंकुश म्हणतो, दीक्षा तू स्कूटी आणली आहेस? नाही तर सोडतो तुम्हाला, कुठे जायचं असेल तिथे. त्यानंतर दीक्षा म्हणते, अरे मी आणली आहे स्कूटी, डोंट वरी. त्यानंतर इकडे अंकुश म्हणतो, ओके देन बाय. दीक्षा बाय अंजली. अंकुश दोघींनाही बाय करतो. त्यानंतर अंजली बाय अंकू असं बोलली. अंकुश म्हणतो, दॅट्स बेटर. त्यानंतर दीक्षा म्हणते, बाय. अंकुश एक गोड स्माईल देऊन गाडी काढून निघून जातो. गाडी चालवताना त्याच्या डोक्यात अंजलीचेच विचार होते. तिचं हसणं, तिचं बोलणं, तिचं वागणं, सगळं मनात घोळत होतं. त्याने गाडीत FM ऑन केला, तेव्हाच त्याच्या सिच्युएशनला सूट होईल असं गाणं लागलं.
त्याचनंतर तो ही मस्तपैकी गुणगुणत गाडी चालवत होता. आणि त्यानंतर अंजली ही दिशासोबत स्कूटीवरून निघते. अंजलीला मार्केटला जायचं असतं म्हणून दीक्षा तिच्यासोबत मार्केटला जाते. थोड्या भाजीपाल्यांची शॉपिंग करून त्या पाणीपुरी खायला जातात. पाणीपुरी म्हणजे दोघींचा वीक पॉईंट. आता एवढ्या मार्केटला आल्याच आहेत तर हा चान्स कसा मिस करतील. दोघी मस्त 2-2 प्लेट तिखट पाणीपुरी खाऊन निघतात. आणि त्याचनंतर त्या दोघी मस्त गप्पा मारत घरी पोहोचतात. अंकुश गाणं गुणगुणतच घरात जातो. आणि त्यानंतर इकडे तन्वी म्हणते, अरे वा भाई, आज चक्क गाणं अँड ऑल. हा काय बात आहे, चक्कर काय आहे. आणि त्याचनंतर इकडे अंकुश म्हणतो, काय डॉक्टर मॅडम, चक्क आज तुम्ही कशा काय. आणि त्यानंतर आता इकडे तन्वी म्हणते, तुला आवडत नाही का मी घरी असलेली. आणि त्याचनंतर अंकुश म्हणतो, अगं तसं नाही, हल्ली आपली भेट होत नाही म्हणून म्हटलं. तुम्ही खूप बिझी असता मॅडम. आणि त्याचनंतर इकडे तन्वी म्हणते, हां ते तर काय, डॉक्टर म्हटल्यावर चालूच असतं. आणि त्यानंतर अंकुश म्हणतो, चल मग मी जाऊन फ्रेश होतो, तू ये कॉफी घेऊन आपल्या दोघांसाठी. त्यांचं ठरलेलं असायचं. तन्वी गायनाकॉलॉजिस्ट असल्यामुळे तिला एमर्जन्सी आली की ती कधीही हॉस्पिटलला जावं लागायचं. अंकुशही ऑफिसमध्ये बिझी असायचा, त्यामुळे जेव्हा त्यांना वेळ मिळायचा तेव्हा कॉफी, गप्पा आणि मज्जा मस्ती हे समीकरण ठरलेलं असायचं. आणि त्याचनंतर तन्वी दोघांसाठी कॉफीचे मग घेऊन अंकुशच्या रूममध्ये जाते. अंकुश तोपर्यंत फ्रेश होऊन येतो. ते दोघे त्याच्या बाल्कनीत जाऊन बसतात. खूप दिवसांनी त्यांना अशा गप्पा मारायला निवांत वेळ मिळालेला असतो. तन्वी त्याला हॉस्पिटलमधले फनी किस्से सांगत असते. दोघेही त्यावर खूप हसत असतात. अंकुशही तिला ऑफिसमध्ये सध्या काय चालू आहे ते सगळं काही सांगत असतो. रिषभने कशी एवढी डील मिळवली तेही तो सांगतो. ती पण मन लावून ऐकत असते. अशा त्यांच्यातल्या गप्पा खूप वेळ रंगलेल्या असतात. त्यांना जेवायचंही भान राहत नाही. शेवटी त्यांची आई त्यांना जेवायला बोलावून घेऊन जाते. तिथेही ते तिघे गप्पा मारत जेवण करतात. दुसरीकडे दीक्षा अंजलीला तिच्या घरी सोडून लगेच तशी तिच्या घरी निघून जाते. सिया अंजलीची वाट बघत असते. अंजली जशी दिसते तशी ती पळत जाऊन तिला मिठी मारते. अंजली सामान बाजूला ठेवून तिला उचलते आणि तिचा पप्पा घेते. अंजली म्हणते, माझ्या चिवने मिस केलं मला. आणि त्यानंतर इकडे चिव म्हणते, तोंडाचा पाऊट करत म्हणते, हो मम्मा, मी खूप मिस केलं. किती उशीर केला तू, किती वेळ वाट बघत होते तुझी, तू कुठे गेलीस. आणि त्यानंतर इकडे अंजली म्हणते, अरे माझ्या शोना, मी की नाही माझ्या चिवसाठी खाऊ आणायला गेली होती. मी प्रॉमिस केलं होतं ना की माझ्या चिवला खाऊ घेऊन येईल. आणि त्याचमुळे ती खाऊ घ्यायला गेली होती म्हणून तेच आणायला गेले होते. अंजलीचे बाबा म्हणतात, अगं कधीपासूनची वाट बघते तुझी. मला सारखं विचारत होती कधी येणार मम्मा म्हणून. अजून थोडा वेळ आली नसतीस तर रडायचीच बाकी होती. अंजलीचे बाबा अंजलीला म्हणतात. अंजली म्हणते, बापरे, एवढं मिस केलं चिवने मला. तिला गालावर किस करत तिच्याशी बोलत असते. तिच्यासाठी आणलेला तो खाऊ तिला देते. आणि त्याचनंतर चिव म्हणते, खाऊ बघून ती खुश होते आणि तिची एक गोडवाली स्माईल अंजलीला देते. आणि त्याचनंतर इकडे अंजलीचे बाबा म्हणतात,
अंजली, तुझ्या मोठ्या आईचा फोन आला होता, उद्या येणार आहेत ते. आणि त्याचनंतर इकडे अंजली म्हणते, अरे वा मस्तच, राहायला येणार आहेत का? अंजलीला खूप बरं वाटतं. अंजलीचे बाबा म्हणतात की हो, 1-2 आठवडे राहतील, पण त्या येतीलच तर चांगलंच आहे, माझाही वेळ जाईल त्यांच्यासोबत. अंजलीचे बाबा म्हणतात. अंजली म्हणते, तिचा खूप आधार वाटतो रे. आणि त्याचनंतर अंजलीचे बाबा म्हणताय, खरंच खूप आधार वाटतो. अंजली म्हणते, बरं चल, मी जाऊन थोडं काम उरकते, नंतर मला जरा ऑफिसचं काम करायचं आहे, एक प्रेझेंटेशन बनवायचं आहे, अंजली बाबाला म्हणते. त्यानंतर अंजलीचे बाबा म्हणतात की ठीक आहे, चल मी पण तुला मदत करतो कामात, तेवढाच माझा पण वेळ जाईल. अंजलीचे बाबा तिला थोडीफार त्यांना जमेल तशी मदत करतात. दोघेही गप्पा मारत काम करत असतात. तिच्या बाबांना फोन येतो म्हणून ते बाहेर फोनवर बोलायला जातात. अंजली ही पटापट काम आटपून चिऊला जेवण भरवून घेते. त्यांचं जेवण झाल्यावर चिऊला लवकरच झोपवते आणि खाली हॉलमध्ये बसून प्रेझेंटेशन बनवायला घेते. आणि त्याचनंतर बाबा ही शतपावली करून येऊन अंजलीच्या बाजूला जाऊन बसतात. अंजलीचे बाबा म्हणतात, काय ग चिऊ, झोपली लवकर? अंजलीचे बाबा विचारतात. अंजली म्हणते, हो अरे, तिला लवकर झोपवलं, नाही तर मस्ती करत बसली असती आणि माझं प्रेझेंटेशन नसतं करता आलं मग. त्यानंतर अंजलीचे बाबा म्हणतात, हां हेही खरंच आहे, खूप काम असतं का गं ऑफिसमध्ये? अंजली म्हणते, हां आता ऑफिस म्हटलं की काम तर आलंच. आज आमच्या सरांनी नवीन जॉईन झालेल्यांची मीटिंग घेतली आणि जे अंकुशने सांगितलेलं ती तिच्या बाबाला सांगत असते. आणि त्याचनंतर अंजलीचे बाबा म्हणतात की हो, चांगली संधी आहे बेटा तुझ्यासाठी. तुमचे सर कसे आहेत ग स्वभावाने? आणि त्याचनंतर इकडे अंजली म्हणते की बाबा, ते ना एक नवीन रसायन आहे, अंजली हसत सांगत असते. त्यानंतर अंजलीचे बाबा म्हणतात की रसायन म्हणजे? अंजली हसत म्हणते, एकदम हसू दाबते, अरे म्हणजे आमचे सर माझ्याच वयाचे असतील, म्हणजे 2-3 वर्षांचा फरक असेल फक्त. ऑफिसमध्ये एकदम स्ट्रिक्ट सिनियरसारखे असतात. कोणाचं चुकलं की ओरडणार, त्यांना कामं सगळी वेळेत लागतात. ऑफिस हावर संपले की एकदम मित्रासारखे असतात सगळे त्यांना, मग नावाने हाक मारतात, मग तेही त्यांच्यातलेच एक बनून जातात. सगळ्यांच्या मदतीला कधीही धावून येतात, असं मी ऐकलं आहे. मला तरी चांगले वाटले ते. बोलणं झालं थोडं आमचं आज ऑफिस सुटल्यावर. अंजलीचे बाबा म्हणतात, अरे वा छान, ह्याआधी कधी असं ऐकलं नाही, पण ते मला तुझ्या बोलण्यावरून तरी चांगले वाटले. अशी खूप कमी माणसं असतात बेटा, बाबा सांगतात, ज्यांना त्यांच्या पोझिशनचा गर्व नसतो आणि सगळ्यांना निस्वार्थपणे मदत करतात. अंजली म्हणते, हां खरंच. अंजली लॅपटॉपवर काम करतच बोलते. आणि त्यानंतर अंजलीचे बाबा, बाळा बस झालं काम, आता उद्या कर, वाजले बघ किती. अंजली म्हणते, बाबा थोडा वेळ अजून, होतच आले, 3 दिवसात सबमिट करायचे, तू झोप, मीही थोड्या वेळात झोपते जाऊन. आणि त्याचनंतर इकडे अंजलीचे बाबा म्हणतात की ठीक आहे, जास्त वेळ जागू नकोस, उद्या ऑफिसला पण जायचे. आणि त्यानंतर अंजली म्हणते की हो बाबा, गुड नाईट. अंजलीचे बाबा म्हणतात की गुड नाईट. अंजली अजून थोडा वेळ बसून तिचं काम करत बसते. तिला थोडं क्वेरीज असतात. उद्या दीक्षाला विचारूया का, ती सिनियर आहे,
की अंकुश सरांना विचारू, पण ते करतीलच का माझी मदत? आधी दीक्षाला विचारते, बघूया ती काय म्हणते. हेच करते. चला दीक्षा मॅडम झोपा आता, खूप लेट झालंय. स्वतःलाच म्हणत ती सगळं नीट ठेवून झोपायला जाते. आणि त्यानंतर इकडे रूममध्ये सिया शांतपणे झोपलेली असते. तिच्या डोक्यावरून हात फिरवत मनात, शोनू, मला तुझी सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत. खूप मोठी जबाबदारी आहे तुझी बाळा. मला ती नीट प्रकारे पार पाडायची आहेत. तुला कसलाच त्रास होऊ द्यायचा नाही मला. त्यासाठी मी काही करायला तयार आहे बाळा. असं म्हणत अंजली सियाला बघत तशीच तिच्या शेजारी झोपून जाते. आणि त्यानंतर सकाळी लवकर उठून तिचं रोजचं रुटीन सुरू होतं. पण आज मोठी आई येणार असते म्हणून ती खुश असते. सियाचं सगळं आवरून नाश्ता बनवून तिघे गप्पा मारत नाश्ता करतात. सविताला जरा जास्तीच्या सूचना देऊन ऑफिसला निघते. बाहेर दीक्षा स्कूटी घेऊन तिची वाट बघत असते. आणि त्याचनंतर इकडे अंजलीचे बाबा, अंजली बाळ आज जरा लवकर येशील, घरी जमलं तर बघ. अंजली म्हणते, ठीक आहे बाबा, बघते विचारून. हाफ डे भेटतो का ते? मोठ्या आईची ट्रेन किती वाजता येईल? तू जाणार आहेस का घ्यायला तिला? आणि त्यानंतर इकडे अंजलीचे बाबा म्हणतात, 3:30 पर्यंत येईल. हो, मी बोलतोय त्यांना येतो आणायला म्हणून. पण अगं परी, अंजली म्हणते, बाबा तू राहू दे, मी सुहासला सांगते. आणि त्याचनंतर इकडे अंजलीचे बाबा, बघ त्याला आधी वेळ आहे का ते, नाहीतर मी येईन घेऊन मोठ्या आईला. सविता आहे ना, जीव राहील सवितासोबत, मी सांगतो सविताला. अंजली म्हणते, ठीक आहे, बघते. आधी त्याला विचारून चल आता येते, नाहीतर दीक्षा हॉर्न वाजवत बसेल बाहेर. अंजलीचे बाबा म्हणतात की हो, नीट जा बाळा. अंजली म्हणते, बाय चिऊ, त्रास नको देऊ हा अज्जूला. आज आपली मोठी आई येणार आहे चिऊसोबत खेळायला. तुला आवडते का ती? चल बाय. मम्मा लवकर येईल हा आज. तोपर्यंत तू स्कूलला जाऊन ये हा. सिया म्हणते, ओके मम्मा, बाय, लवकर ये. अंजली म्हणते की बाय. चिऊच्या गालावर किस करून ती दीक्षासोबत निघून जाते. जाता जाता अंजली दीक्षाला प्रेझेंटेशनबद्दल सांगते. दीक्षा म्हणते, ठीक आहे, मी लंच टाईममध्ये बघते. अंजली म्हणते की हो चालेल. बोलत बोलत त्या ऑफिसला पोहोचतात. दीक्षा गाडी पार्क करायला जाते. तोपर्यंत अंजली सुहासला कॉल करून मोठ्या आईला आणायला जाशील का ते विचारते. तोही लगेच तयार होतो. ती त्याला ट्रेनच्या डिटेल्स आणि टायमिंग सांगते. आणि नंतर तिच्या बाबांनाही मोठ्या आईला सुहास आणायला जात असल्याचं कळवते. दीक्षा आणि अंजली ऑफिसमध्ये येऊन आपापल्या डिपार्टमेंटला निघून जातात. अंकुश म्हणतो, ऑफिसमध्ये येतो. सगळे त्याला मॉर्निंग विश करतात. तोही सगळ्यांना गुड मॉर्निंग विश करतो. त्याच्या केबिनमध्ये जाता जाता तो अंजलीच्या डेस्कवर एक नजर टाकतो. आणि त्यानंतर ऑफिसमध्ये जाऊन अंजली कामात गुंतलेली असते. तिचं समोरच लक्ष नसतं. मेघा अंकुशला बघून अंजलीला हळूच धक्का मारते आणि अंकुशला गुड मॉर्निंग करते. अंजली म्हणते, ही समोर अंकुशला बघून लगेच उभी राहते. त्यामुळे तिच्या हातातल्या सगळ्या फाईल्स खाली पडतात. सॉरी म्हणून ती लगेच खाली वाकून फाईल्स उचलायला जाते.
आणि त्यानंतर मेघा तिला मदत करायला जाणार, तोच अंकुश लगेच खाली बसून फाईल्स उचलायला अंजलीला मदत करतो. अंकुश म्हणतो, रिलॅक्स, एवढ्या का घाबरल्या? मी काय तुम्हाला खाणार आहे? आणि त्यानंतर इकडे अंजली म्हणते, नाही, ते तुम्ही अचानक समोर आलात आणि माझं लक्ष नव्हतं, सॉरी. अंकुश म्हणतो, अंकुश रिलॅक्स अंजली, इट्स ओके, तुम्ही ठीक आहात ना? अंकुश अगदी प्रेमाने बोलत असतो. अंजली म्हणते की हो, थँक्यू. अंकुश म्हणतो, यू आर वेलकम. मॅडम, बाय द वे, थोड्या वेळाने माझ्या केबिनमध्ये या, कालच्या फाईल्स घेऊन. अंकुश अंजलीला सांगतो. ओके सर. आणि तो त्याच्या केबिनमध्ये निघून जातो. थोड्या वेळाने अंजली फाईल घेऊन त्याच्या केबिनमध्ये जाते. अंकुश सर, फाईल्स. अंकुश म्हणतो, हां, दे बसा तुम्ही पण. कॉफी घेणार का तुम्ही? मी माझ्यासाठी मागवतच आहे, मला कंपनी द्या. अंजली म्हणते, चालेल, पण एका अटीवर. मला अहो जाओ करू नका, उगाच मोठं झाल्याचं फील येतंय. अंकुश अंजलीला म्हणतो. अंकुश म्हणतो, बरं ठीक आहे, पण मी त्याला ऑफिसमध्ये अहो जाओच करेन. एकट्या असताना एकेरी हाक मारेन. आता तरी तू कॉफी घेशील ना? थांब, मी पिऊनला सांगतो. पिऊन येऊन त्यांना 2 कॉफी देऊन जातो. आणि त्याचनंतर इकडे अंकुश तिने आणलेल्या सगळ्या फाईल्स चेक करतो आणि त्यात तिला थोडेफार चेंजेस करायला सांगतो. न्यू जॉईनी असून तिचं काम समजून शिकून घेण्याचा पिकअप खूप चांगला असतो, त्यामुळे तो तिच्या कामाने खुश असतो. अंजली नवीन असल्याने त्याला तिचे थोडेफार डाऊट्स विचारत असते आणि तसे थोडेफार चेंजेस लगेच करतही असते. तिचं लक्ष नसताना तो गुपचूप तिलाच बघत असतो, तिच्या हालचाली टिपत असतो. तिचा कॉन्फिडन्स त्याला खूप आवडतो. जवळजवळ 1.5 तास त्याचं डिस्कशन आणि काम चालू असतं. काम झाल्यावर अंजली तिच्या डेस्कवर जाऊन परत कामाला लागते. मेघा म्हणते, किती उशीर? अंजली म्हणते, अगं काम करत होते. तू तर अशी बोलतेस जशा काय गप्पाच मारायला गेली होती. मेघा म्हणते, ओके बाबा, सॉरी, माझं चुकलं. हे घ्या, तुझ्यासाठी आणले होते. तिच्याकडे डब्बा सरकवत म्हणाली, तुला आवडतात म्हणून तुझी वाट बघत होते. पण काय आता, थंड झाले असतील, खा आता असेच, ती म्हणते. अंजली म्हणते, जीभ सावत, अगं सॉरी ना, मला वाटलं तू असंच बोलतेस. मेघा म्हणते, राहू दे, खाऊन घे आता. अंजली म्हणते, डब्बा उघडते. मेघा, मेथीचे पराठे माझे फेवरेट आहेत, थँक्यू. उठून तिला मागून मिठी मारते. पण मी काल तुला सहज बोलून गेले, तू लगेच आज करून घेऊन आलीस. मेघा म्हणते, राहू दे. अंजलीचे हात हातात घेत नाटकी करत म्हणते, काय करणार, आपकी फरमाईश सर आखो पर. अगं त्याचं काय झालं, आई मला काल रात्री विचारत होती की उद्या नाश्त्याला काय देऊ. घरात मेथी होती, तिला म्हटलं पराठेच कर, ऑफिसला पण घेऊन जाईन, माझ्या मैत्रिणीला खूप आवडतात. आणि त्याचनंतर अंजली म्हणते, ओ अच्छा. अंजली पराठ्यांचा एक तुकडा तोडून एक घास खाते. मेघा, खरंच खूप मस्त झालेत, जसे मला आवडतात अगदी तसेच. काकूंना सांग थँक्स, सांग खूप छान झाले आहेत. आणि मी जेव्हा तुला सांगेन तेव्हा तू माझ्यासाठी घेऊन यायचे हां. मेघा म्हणते, आवडले ना तुला, मग झालं तर संपव आता. मेघा म्हणते. अंजली म्हणते, ऐक ना, मी आता एक खाते, बाकी मी लंच टाईममध्ये खाते,
तसेही 2च तास बाकी आहेत. अंजली म्हणते. मेघा म्हणते, बरं तुला वाटेल तसं. आणि त्यानंतर अंकुश त्याच्या केबिनमधून सगळं काही बघत असतो. तिचे क्यूट एक्सप्रेशन, तिची मस्ती बघून तिच्यात हरवला असतो. त्याच्या चेहऱ्यावर नकळत एक स्माईल येते. त्याच्या फोनच्या रिंगने तो भानावर येतो आणि कामाला लागतो. आज त्याची मीटिंग असते म्हणून तो मीटिंगसाठी निघून जातो. आणि त्याचनंतर अंजलीला सुहासचा फोन येतो. मोठ्या आईंना आणायला जातोय. अजून काही काम असेल तर सांग म्हणून त्याने तिला कॉल केला असतो. ती त्याच्याशी थोडा वेळ बोलून फोन ठेवून देते. अंजली म्हणते, अरे देवा, कामाच्या नादात विसरूनच गेले. आज मला हाफ डे घेऊन घरी लवकर जायचं होतं. आणि त्याचनंतर मेघा म्हणते, का गं असं अचानक? एमर्जन्सी आहे का? मेघाने विचारलं. अंजली म्हणते, नाही गं, माझी मोठी आई येते गाऊन, म्हणून म्हटलं हाफ डे घेऊन लवकर जावं घरी. आणि त्याचनंतर मेघा म्हणते, ओ अच्छा, अगं पण अंकुश सर तर आत्ताच निघून गेले. त्यांची एक मीटिंग होती. आणि त्याचनंतर आता इकडे अंजली म्हणते, अरे देवा, आता काय करू मी? बाबांना बोलून आले की लवकर येईन. मेघा म्हणते, तुला अंकुश सरांनाच विचारावं लागेल, कारण समीरा मॅडम सुट्टीवर आहेत. खरं तर त्यांचं डिपार्टमेंट आहे ते, म्हणजे त्याचं सुट्टी किंवा हाफ डे सेक्शन वगैरे करतात. आणि त्याचनंतर इकडे अंजली म्हणते, पण आता तूच बोलली ना की अंकुश सर मीटिंगसाठी गेले म्हणून. मेघा म्हणते, हो, पण तू त्यांना कॉल करून विचार. मेघाने सांगितलं. आणि अंजली इकडे त्यांचा नंबर नाही माझ्याकडे म्हणते. तुझ्याकडे आहे का? तिला विचारू लागते. मेघा म्हणते, माझ्याकडे तर नाही, पण दीक्षाकडे नक्की असेल. तिच्याकडून घे लवकर आणि कॉल कर, नाही तर मीटिंगमध्ये असले तर फोन नाही घेणार ते. अंजली म्हणते, पण असं चालेल डायरेक्ट कॉल केला तर? अंजलीला जरा भीतीच वाटते. मेघा म्हणते, पण आता काय करणार आहेस मग? अजून दुसरा काही ऑप्शन आहे का तुझ्याकडे? एकदा ट्राय तर कर. आधी मेसेज टाकून बघ, नंतर कॉल करून बघ, बोलून घे त्यांच्याशी. अंजली म्हणते, ते पण आहेच, चालेल, तू बोललीस तेच करते. अंजली दीक्षाकडून अंकुशचा नंबर घेते आणि त्याला मेसेज करते. सर, अंजली हिअर. अंकुश सर, आय वॉन्टेड टू टॉक टू यू. ओनली 2 minutes. कॅन आय कॉल यू? अंकुशला मीटिंगला पोहोचायला अजून 10 मिनटं असतात. तो फोनवर काहीतरी काम करत असतो आणि तेवढ्यातच त्याला अंजलीचा मेसेज येतो. मनात, हिला माझा नंबर कोणी दिला? काही अर्जंट काम असेल का? बघू काय बोलते ते. अंकुश मनातच विचार करतो. तो तिला ओके असा मेसेज करतो. अंजली हातात मोबाईल घेऊन त्याच्या रिप्लायची वाट बघत असते. त्याचा रिप्लाय आल्याने तिला आनंद होतो. ती लगेच त्याला कॉल करते. अंजली म्हणते, सॉरी सर, अचानक तुम्हाला कॉल केला मी. आणि त्यानंतर इकडे अंकुश म्हणतो, इट्स ओके, पण तू आता सांगणार आहेस का कॉल का केलास ते? अंजली म्हणते, ॲक्च्युली मला आज हाफ डे हवा होता. तर त्यानंतर आता इकडे अंकुश म्हणतो, ओके, सगळं काही ठीक आहे ना? म्हणजे तू सकाळी काहीच बोलली नाही आणि आता अचानक बोलते आहेस? अंजली म्हणते, हो ते कामाच्या गडबडीत विसरले. आणि त्याचनंतर इकडे अंकुश म्हणतो, तुझं जे काही रिझन असेल ते मला मेल कर आणि राहिलेलं वर्क कोणाला तरी कंप्लीट करायला दे, किंवा
उद्या लवकर येऊन ते कंप्लीट कर. कामाच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. ओके, चल मी ठेवतो आता, अंकुश म्हणाला. आणि त्यानंतर अंजली म्हणते, ओके सर, मी उद्या सकाळी लवकर येऊन सगळं काम कंप्लीट करेन. आणि त्यानंतर अंकुश म्हणतो, ओके गुड, जाऊ शकतेस, फक्त तेवढा मेल कर. आणि त्यानंतर इकडे अंजली म्हणते की हो थँक्यू सर. अंजली अंकुशला मेल करून घरी निघून जाते. तिची मोठी आई आधीच घरी आली असते. तिच्या बाबासोबत गप्पा मारत असते. अंजली जाऊन त्यांच्या पाया पडते. त्याही तिला आशीर्वाद देऊन प्रेमाने जवळ घेतात. आणि त्यानंतर इकडे अंजली म्हणते, किती वाजता आलीस? काही त्रास नाही ना झाला? अंजली विचारपूस करू लागते. मोठी आई म्हणते, 3:30 पर्यंत आले. नाही ग, थोडा तर होतोच ग वयोमानानुसार, आराम केला की वाटेल बरं. आणि त्यानंतर इकडे अंजली म्हणते, मी फ्रेश होऊन येते, आपल्याला मस्त आल्याचा चहा करून आणते. बाबा, सुहास थांबला नाही का? अंजलीचे बाबा, हां अगं काम होतं त्याला म्हणून नाही थांबला, जेवायला येतोय असं सांगून गेला आहे. आणि त्याचनंतर इकडे अंजली म्हणते, बरं मी आलेच. अंजली फ्रेश होते आणि खाली येऊन चहा करते. अंजलीच्या बाबाच्या आणि मोठ्या आईच्या गावच्या गप्पा चालू असतात. आणि त्यानंतर अंजली ही त्या दोघांना चहा नाश्ता देऊन तीही त्यांच्यासोबत गप्पा मारत असते. अंजली म्हणते, मोठी आई तू आराम कर, मी जेवण झाल्यावर तुला बोलावते. मोठी आई म्हणते, हा चालेल, मी करते, जाऊन आराम थोडा वेळ. आणि त्याचनंतर इकडे मोठी आई गेस्ट रूममध्ये जाऊन आराम करते. अंजली लगेच किचनमध्ये जाते आणि जेवणाला लागते. इकडे परी ही उठून खाली येते. आजू, मम्मा मला भूक लागली. परी म्हणजेच अंजलीची सिया. अंजली म्हणाली, उठला माझा बच्चा, ये आधी मी तुला फ्रेश करते, मग मम्मा तुला नाश्ता देईल. आजूसोबत बसून फिनिश कर, ओके. परी फ्रेश होऊन तिच्या आजूसोबत नाश्ता करते आणि तिच्या फ्रेंडसोबत इकडे खेळायला निघून जाते. आणि त्याचनंतर अंजली पटापट जेवण बनवते. अंजली म्हणते, बाबा सुहासला फोन लावून विचार कुठे आहे तो, येतोय ना जेवायला, आणि त्याला सांग येताना आईस्क्रीम घेऊन यायला. मी परीला घेऊन येते, सुहास आला की बसू आपण जेवायला, अंजली म्हणते. अंजलीचे बाबा म्हणतात की बरं चालेल, सांगतो. अंजलीचे बाबा सुहासला फोन करून सांगतात. तोही 15 मिनिटात आईस्क्रीम घेऊन येतो. अंजली मोठ्या आईला जेवायला बोलवून घेते. मोठी आई म्हणते, अरे माझी परी कशी आहे? परी म्हणते, मोठी आजी मी मस्त, तू कशी आहेस? मम्मा मला बोलली की तू येणार आहे म्हणून, मी खूप मिस केलं तुला, हो की नाही मम्मा? परी म्हणजेच अंजलीची सिया म्हणते की हो. अंजली म्हणते, हां खूप मिस केलं माझ्या परीने मोठी आई तुला. मोठी आई म्हणते, तरीच रोज उचकी लागायची मला, मी पण आठवण काढली खूप परीची. 2 दिवसासाठी आली होती, पण खूप लळा लावला पोरीने, सगळे आठवण काढतात हिची तिथे. मोठी आई म्हणते. सुहास म्हणतो, आमची परी आहेच गुड गर्ल, हो की नाही परी? त्यानंतर इकडे परी म्हणते, यस. ए मोठी आजी, तुम्हाला काय घेऊन आली खाऊ? तुम्हाला मँगो नाही आणले? तू बोलली होतीस ना की तू येताना आणणार माझ्यासाठी, परी आजीला विचारते. मोठी आई म्हणते, बरोबर लक्षात आहे ग अंजली हिच्या, हुशार आहे माझी बाय, सगळं बरोबर लक्षात ठेवते. मोठी आई म्हणते. अंजली म्हणते, परी अगं मँगोचा सीझन असतो, तुला मी सांगितलेलं ना,
फ्रूट्सचे सीझन असतात म्हणून. आणि मँगो फ्रूटचा सीझन समरमध्ये असतो, जेव्हा तुझ्या स्कूलची व्हॅकेशन असते. मागे पण आपण तेव्हाच गेलो होतो ना गावी. आणि मोठ्या आजीने तुझ्यासाठी कॅशो आणि दुसरा खाऊ आणला आहे. तो खाऊ पण तुला आवडेल बघ. आणि त्यानंतर परी म्हणते, हां थँक्यू मोठी आजी. आता मी रोज कॅशो खाणार आणि तू आणलेला खाऊ पण. त्यानंतर मोठी आई म्हणते, गुणाची माझी बाय. अंजली म्हणते, ओके चल परी, आता जेवायला बसूयात पटकन, नाहीतर सुहास मामा फर्स्ट घेईल. आणि तुला आईस्क्रीम खायचं आहे ना, नाहीतर सुहास मामा सगळं फिनिश करेल बरं. अंजली म्हणते. परी म्हणते, नाही मी फर्स्ट घेणार, मला पाहिजे आईस्क्रीम. परी म्हणाली. मोठी आई म्हणते, पटपट खा, बघू मग. मला बघू दे आमची परी कशी पटापट जेवते ती. परी म्हणते, ओके असं म्हणत आता ती जेवणाला सुरुवात करते. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा. आणि भास आनंदाचा ही स्टोरी ओम नमः 3 चॅनलवरती अपलोड केली जाईल, ती नक्की पहा.